हो वहिनी वहिनी हो वहिनी वहिनी हो वहिनी ते थांब घेऊ जरा ते मी काय म्हणते ते ऐका की ते मला लय भीती वाटत असते बघा ते तुम्ही जाओ ते पुढं काय अरे गड्यासारखा गडी तू तुला कसलं रे भ्या चल गपचूप वय काय हा हे बघ हे ते राणाचं भूत आधीच लय खवळलेलं असते त्यात मी डिट्टो राणासारखं दिसत असते आणि वरनं त्याच्या बायकोचा मर्डर करायची सुपारी बी घेतलेला असते ते माझ्यावर राग काढला का नाही तर मी जाते डायरेक्ट वर मग ते तुमच्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही कोण करणार म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही जावा पुढे मी ते थांबते तिकडे मागे अरे नाही पण मग आम्हाला काय केलं तर नाही चल तू ते वहिनी ते माझ्या अभ्यासावर मी तुम्हाला सांगते बघा ते राणाचं भाऊ घरच्यांना काय बी करत नसते तेव्हा तुम्हाला काय बी करणार नाही आणि वरनं त्या बाबाचा स्ट्रॉंग आशीर्वाद बी असते बघा तुम्हाला ते मला तसलं काय बी नसते मग मी जाते की डायरेक्ट वर म्हणून मी ते तुम्हाला सांगते बघा ते तुम्ही पुढे जा ते मी थांबते मागे आपण दोघीच कसं जायचं ते जायला लागत असते बघा तसं बी जे काय सगळं करायचं असते ते वहिनींना एकट्याला करायचं असते बघा तरच ते राणाचं भूत जाऊन सोडणार वहिनी ते बोलण्यामध्ये टाइम घालवू नका ते तुम्ही जा हा ताईसाहेब तुम्ही जावा तसं बी तुम्हाला एकट्यालाच करायचं समजा जावा तुम्ही जावा चुपचाप चल आमच्या संगट नाहीतर त्या रानाच्या भूताला तुझ्याच अंगावर बसवन नाही ताईसाहेब चल म्हणले ना मग बरं आम्ही येतो जाऊन पण समजा काय गडबड झाली तर मात्र ये बाबा ते काय बी होत नसते बघा त्या जालिम बाबाचा जालिम उपाय असते बघा तुमच्याकडे ते मी काय म्हणते वहिनी हा ते दारू घेतले काय घेतल्या हा ते जावा मी असते मग हा ते बघ चंदे घाबरू नकोस आपल्याला त्या ठोकळ्याला दारू पाजून त्याला बाटलीत बंद करायचंय होतंय समज चल तू चंदे चल काय साहेब अगं चल अगं आम्ही असताना काय घाबरायचंय चल काय नाही होत काय साहेब 12 कधी वाजायचं वाजत्याल 12 बी वाजत्याल आणि आज त्या ठोकळ्याचं बी 12 वाजवणार आम्ही ठोकळ्याला तर घालवलात पण आता त्याच्या भूताला बी घालवतो का नाही बघतो समोर येऊ दे चला की जाऊया नाही थांब जरा तसा तर मी राणा म्हणायला हा अरे तू राहणार आहेस की अरे तुझे मग काय बरं ते सगळं जाऊ दे ते सगळी तयारी झाली काय झाल्या सगळी तयार झाल्या आता फक्त 12 वाजायची वाट बघायची हा ते चालतंय चला मी जाते तयारी करायला हा जाऊ द्या ते डबल व्यवस्थित वाजते घ्या बघ जरा 10 मिनिटं राहिलं तयार राहा हे राहणार का 8 मिनिटं राहिल्यात 8 मिनिटं लवकर 12 वाजले राहणार ऑल द बेस्ट किती वाजले ते सांग किती वाजले सांग काय साहेब काय 12 वाजल्या वाजलं 12 वाजलं पण अजून काहीच कसं होईना तुम्ही एक काम करा तुम्ही हे ठेवा हे घ्या ठेवा
कसला आवाज काय भानगड नाही भूताचा आहे म्हटल्यावर असला आवाज येणारच किंवा नाही मग चल घरी आम्हाला नाही अवर रोज रोज घाबरण्यापेक्षा आज एक दिवस घाबरा आणि त्या ठोकळ्याच्या भूताला मिटवा परत यो चान्स नाही मिळणार ताईसाहेब तुम्ही जावा मी हा इथंच जावा तुम्ही ठेवा ते जावा आमचं संगती हा राम 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 हो पप्प्याला सर्किट लाईट इकडं काय करायला तू पप्प्याला काय हे बघा काय बड्या ही काहीतरी भानगड आहे शाप आपण लपून बसून बघा इकडे नाही थांबतो इकडे लपू चल चल इकडे बस खाली लप लप राम 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 वहिनी 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 आला था शेवटी यायला लागलं वहिनी हे काय बरोबर नाही केलं का तुम्ही माझा खून का केला माफ करा राणा भाऊजी मोठ्या मनानं माफ करा मला घालवायला निघाला असता तुम्ही मी जाणार नाही चूक झाली आमची खरंच माफ करा झालं गेलं इसरून जा राणा भाऊजी थांबा जरा तरी हात पुढे नेला तर तुमच्या नरड्याचा घोड घेईन मी माफ करा राणा भाऊजी माझ्या आबांना सोडल्या बिगर मी माफ करणार नाही माझा जसा खून केला तसाच मी तुमच्या नरड्याचा घोड घेणार नाही राणा भाऊजी माफ करा आम्हाला तुम्ही म्हणता तसं सोडतो आम्ही मामांची पण आम्हाला सोडा शब्द पाहिजे मला दिला शब्द दिला गेले आम्ही मामांची सोडतो
काय आली का नाही मजा? एक नंबर दादा वहिनी साहेब कोणी जाम घाबरले बघा. मग आता आपल्याला आपल्या बाप परत मिळत असतात बघा. हा पण ते आता मला लगेच जायला लागणार. ते काय आहे, वहिनी आता लगेच त्या राजाकडे जाणार बघा. ते मला तिकडे हजर राहायला लागते. हा पण ते राणा आणि राजा दोघं एकच असतात हे वहिनीच कळायला नाही पाहिजे. हा आता लवकरच वहिनीचा खेळ खलास. चला जाते मी. बंड्या आता या रानाचा खेळ संपला. ते म्हणतात ना म्हणजे फिरायला गेल्यानं सस खावलं तसं झालंय बघ आपलं. आता या रानाचा खेळ खलास. वहिनी साहेब, हो काय झालं? गोदा का राणा राणाला काय झालं? गोदा का आमच्या माग. वहिनी साहेब अहो असं का करायला लागलाय? कोण माग लागलंय तुमच्या? आणि भूत बघितल्या वाणी असं का करायला लागलंय? काय झालं? राणा भाऊजी कुठे आहेत? अहो तो तर तुमच्या संगच गेला होता, अजून नाही आला. पण मग गेलं कुठे राणा भाऊजी? वहिनी ते मी इथं असता बघा. राणा भाऊजी तुम्ही इथं काय करायला सा? ते काय नाही ते वहिनी तुम्ही जरा वर येताव काय? ते जरा बोलायचं होतं बघा तुमच्या संगत. वहिनी ते काय झालं? ते पालक आहे राणाचं भूत. अरे कसलं पळालं बाबा. तू असा कुठला बाबा आणला होतास? उलट त्यानंच आमासनी धमकी दिल्या. हा कसली धमकी? ते आमासनी सांगितलं ते समजा सोड. तू आमासनी तिथे एकटं टाकून कुठं निघून गेलास? वहिनी काय सांगू तुम्हाला बघा. ते कसं आहे वहिनी, ते अचानक वारा सुटला का नाही आणि ते कोल्हेगोळीचा आवाज आला तर मला ते खूप भीती वाटते बघा. हा म्हणून मग मी ते असं 2 पावलं मागं मागं टाकत गेलो आणि मग ते असं मागं मागं ते पावलं टाकत टाकत ते घरपतूर कधी पोचलो तेच कळलं नाही बघा. तुझ्यासारखा घाबरट माणूस मी कधी जन्मात बघितला नाही. नाही ते काय असते ते बारकेपणापासून मला ते भूताचं भ्या वाटत असते बघा. अरे मग तुझ्यापेक्षा लाडू बरा की र. भूतासंकट कुस्ती खेळायचं म्हणतोय. ए चंदा ते तू चॅलेंज करते काय मला? ते थांबत वहिनी तुम्ही सांगा किती लोकांचं मर्डर करायचे असतात ते. एक काम करतोय मी आत्ता जाते आणि त्या अंजलीचं मर्डर करून येते मी. नाही तू थांब बाबा, जरा थांब. आता अजून काय पाप वाढवू नगस. हे आधीच काय ते निस्तरता येणं झालंय आम्हासनी. पुढं काय करायचं ते सांग. काय म्हणते वहिनी, ते भूताने जी काय धमकी दिलेली असते ती करून सोडा किंवा ते सोडून द्या किंवा आपण ना. हा एक मिनिट. रानाच्या भूतानं आमासनी काय धमकी दिल्या हे तुला कसं काय माहिती? तू तर आमासनी सोडून पळून आलतास तिथं. ते सोपं असते किंवा वहिनी. हे बघा आता मला सांगा, ते राणाचं भूत हे अजून काय सांगणार आहे?
हा काय सांगणार ती अजून ती आता ती अंजलीचा मर्डर करायचा तुम्ही ते थांबवलेलं असते मग ते राणाचं भूत काय सांगणार एक तर ते घरच्यांना सांभाळा ती अंजलीला सांभाळा आता ते आबांना उडका ते दुसरं अजून काय सांगणार यातलंच काहीतरी सांगितलं असणार म्हणून ते मी म्हणलं बघा नाही पण आम्ही त्या म्हाताऱ्याला सोडावं हे तुला कस काय माहिती? वहिनी तुम्ही आता ते एवढ्या शाळा करून सोडलेलं असतात की हो आबांना बी लपून तुम्हीच सोडलेलं असणार बघा तेवढा अभ्यास असते माझा वहिनी मी बी एक नंबरचा हलकट माणूस असते बघा ते कुणी काय काय केलेलं असते ते बरोबर ओळखता येते मला हा खरंच जर हलकट माणूस असतास तर आत्ता पोतूर त्या मास्तरनीला पटवला बी असतास. त्या बाईने तर माझं डोसकं फिरवलेलं असते बघा आता मी काय तिला सोडत नसते आत्ता जाते आणि तिचं काम तमाम करून येते मी इच्छा ए, काय चाललंय थांब म्हणलंय ना आम्ही. मग काय करता तुम्ही ते आबांना सोडता काय तुम्ही नाही मी काय म्हणते वहिनी ते आबांना ते कुठं लपून ठेवलेलं असते तुम्ही तुला काय करायच्यात रे नसत्या चौकशा तो म्हातारा समद्यांच्या नाकाखाली आहे पण कुणाला सापडायचा नाही. त्या भूताला घालवायला दुसरं काय करायचं ते आधी सांग. वहिनी तुम्ही एक गोष्ट करता का काय ते बघा काय म्हणजे ती समजा नाही झाली तर मग तुम्हाला ते म्हाताऱ्याला सोडायला लागत असते बघा सांग तर काय करायचंय ते बाबांनी सांगितलं ते काय ते काय काय होतं ते पाप हा ते पाप क्षालन करून सोडा बघा पाप काय म्हणजे काय असतंय ते म्हणजे काय बघा हा तुम्ही आज पतूर जे जे काय पाप केलेले असतात का नाही ती जाहीर कबुली करून सोडायची बघा हा आणि त्याचं प्रायश्चित घ्यायचं नाही आम्ही कधी काही पाप बिप केलीच नाहीत. ठीक आहे मग वहिनी तुम्ही काय बी घाबरायचं नसते बघा आता तुम्ही काय बी केलेलं नसते तर ते काय बी टेन्शन घ्यायचं नसते बघा तुम्ही जावा आणि ती झोपून द्या मस्तपैकी ते राणाचं भूत आलं का नाही तर ते बिंदास राहायचं बघा अजिबात घाबरायचं नसते वहिनी तुम्हाला सांगते त्या बाबावर माझा लई विश्वास असते बघा आणि तुमचा बी अभ्यास असते मला माहित असते तुम्ही लई पाप केलेले असतात म्हणून त्या मला घाबरू नका पण त्या राणाच्या भूताला घाबरा बघा हे लई खवळलेलं असते मग काय करायचं ते तर सांग. हे बाबांनी सांगून सोडलेलं असतं की तुम्हाला ते गावातल्या ज्या ज्या माणसाबरोबर तुम्ही चुकीचं आणि वाईट वागलेलं असतंय त्या माणसाला बोलवायचं त्याचं पाय धुवायचं त्याची जाहीर माफी मागायची आणि नाक रगडायचं बघा ए काय खूळ लागलंय का काय तुला? ए आमच्या ताईचा असलं काय बी करणार नाहीत. नाही खरंच हे असलं काय आम्हाला अजिबात जमणार नाही. वहिनी हे बघ त्या बाबांनी जसं असं सांगितलं तसं तुम्ही सगळं जाऊन आला का नाही आता ते राणाचं भूत त्या बाटलीमध्ये उतरलं बी असेल बघा मग आता त्या बाटलीचं भूत फिट्ट बंद करून टाकलं पाहिजे की हो आता ते भूत परत बाहेर निघायचं आणि परत तुमच्या मानगुटीवर बसायचं ते बघा बाबा आता तुम्ही काय करता ते चला ते मी जाते हा ए थांब जरा इकडे या की. ताईसाहेब हे बघ याच्या बोलण्यात काय तर पॉइंट वाटतोय तसं बी सध्या आपल्यामुळे काय बी पर्याय नाही. हे बघा ताईसाहेब होय म्हणून टाका तसं बी ते काय पापक्षालन करून का नाही रानादाच्या भूताला फिट्ट करून टाका. आता तुम्ही नवीन पाप करायला तयारच की. ए मुस्काळ फुरू तुझं. अहो तसं नाही ताईसाहेब रानादाच्या भूताचं इगिन टाळायला पाहिजे का नाही नाहीतर ते आपल्या बोकांडी बसायचं.